मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्न. आता आपली 2 जानेवारी पासून एक्झाम सुरू होते, पण तुम्ही पहिल्यांदाच एक्झाम इंजिनिअरिंगचे देताय. सो 11वी-12वी पेपर सेटिंग वेगळं होतं. इंजिनिअरिंगचा पेपर सेट करण्याचा पॅटर्न युनिव्हर्सिटीचा वेगळा असतो. तो पेपर कसा सेट केला जातो त्याच खूप इम्पॉर्टंट आणि माहिती नसलेल्या गोष्टी ज्या कॉलेजमध्ये वगैरे कुठे सांगितल्या जात नाही, किंबहुना मुलांना डिक्लेअर केल्या जात नाही, त्या गोष्टी या व्हिडिओत मी तुम्हाला बारीक बारीक गोष्टी क्लिअर करणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पूर्ण पेपर सेटिंगची आयडिया येऊन जाईल. एकदा पेपर सेट कसं करायचं कळालं तर अभ्यास करणं सोपं होऊन जाईल आणि नक्की टॉप करा. मित्रांनो, आपल्याला टॉपर व्हायचं आणि टॉपर बनण्यासाठीच आपण फर्स्ट इयर 2024 साठी मी तुम्हाला व्हिडिओ देतोय, तुमचा अभ्यास करून देतोय. तो पेपर सेटिंग मध्ये बघा, पहिली गोष्ट येते की पासिंग मार्क किती. पेपर हा 70 मार्काचा आहे, त्यापैकी तुम्हाला 28 मार्क ऍटलिस्ट कंपल्सरी पडले तरच तुम्ही एंड सेम मध्ये पास होता. म्हणजे एंड सेम मध्ये 28 आणि इन सेम मधले तुमचे 12 असे दोन्ही मिळून 40 मार्क होणार तरच तुमची पासिंग होते. हे मिनिमम सांगितलं. 70 मार्काचा प्रश्न पेपर आहे. आता 70 मार्काला एकूण युनिट आहे आपल्याला 5. युनिट किती आहे? 5. बरोबर. म्हणजे साधारणतः प्रत्येक युनिट हा 14 मार्कला तुम्हाला येतो. 14 पंचे 70 असा पेपर तुमचा असतो. या पेपरचा टाइम असेल तुमचा 2.5 तास. ओके, 2.5 तासात तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 30 मिनिट पर क्वेश्चन. अशा प्रकारे तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे. आता क्वेश्चन मध्ये कसं असतं बघा, पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1 त्याला और क्वेश्चन नंबर 2 बघा, याच्यात 3 बीट असतात एबीसी, त्याला और 3 बीट असतात एबीसी. कधी कधी हा आता प्रश्न आहे 14 मार्कला, त्याला और क्वेश्चन 2 असतो, हा पण 14 मार्कला. हे दोन्ही पण क्वेश्चन तुमचे युनिट नंबर 1 वर असतील. कुठे? युनिट नंबर 1 वर. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 घेतला तर 1 मधले एबीसी तिघे पण सोडवा, त्याच्यात एनी 1 एनी 2 राहत नाही. ओके, आणि जर 1 स्किप केला तर 2 घ्या, 2 मधले तिघ करा. असं आहे. म्हणजे मेन क्वेश्चनलाच क्वेश्चन और असतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही याच्यातले एबी केले आणि याच्यातला सी केला तर याचे मार्क नाही कन्सिडर होणार, याचेच मार्क कन्सिडर होईल. क्लिअर करा. यस, हे बारीक गोष्ट फर्स्ट इयरच्या पोरांना माहिती नाहीये. सो फर्स्ट इयरच्या पोरांनी हे समजून घ्या की मेन क्वेश्चनलाच मेन क्वेश्चन और असतो. जसं 12वीला होतं 5 बीट, 5 पैकी एनी 2 सोडवा, असं नाही राहत. जो क्वेश्चन घेतला तो पूर्ण सोडवायचा. अदरवाईज तो हा जर घेतला तर हा सोडून द्या, ऑरला जाईल, किंवा हा घेतला तर हा पूर्ण सोडवा, हा ऑरला जाईल. अशा प्रकारे असतं. आणि क्वेश्चन नंबर 1 to दोघे पण युनिट 1 वरच असणार. ओके, आता याच्यामध्ये जास्त क्वेश्चनला मार्क कसे असतील बघा. समजा इथे 5 मार्कला आला, 5 मार्कला आला, 4 मार्कला, तसंच 4, 5, 5 असे 14 मार्काचा क्वेश्चन येईल. याच्यात जास्तीत जास्त काय होऊ शकतं, एबीसीच्या ऐवजी एबी जर बीट आले, एबी बीट आले, 2 बीट पण येऊ शकता किंवा 3 पण येऊ शकता. 2 बीट आले तर मग 7-7 मार्कला किंवा 9 आणि 5 मार्कला किंवा 8 आणि 6 मार्कला, अशा प्रकारे पण तुम्हाला क्वेश्चन राहणार आहे. क्लिअर. आता आपण येऊया युनिट नंबर 2 वरती. युनिट नंबर 2 म्हणजे पेपरमध्ये तुमच्या क्वेश्चन नंबर 3 आणि त्याला और क्वेश्चन नंबर 4 असेल. 3 मध्ये पुन्हा 3 बीट आले एबीसी आणि 3 बीट आले एबीसी. या प्रकारे सेम मार्किंग स्कीम असेल आणि हे दोन्ही पण क्वेश्चन युनिट नंबर 2 वर असणार. नंतर युनिट 3 म्हणजे क्वेश्चन नंबर तुमचा 5, त्याच्यात 3 बीट, त्याला और क्वेश्चन नंबर 6 त्याच्यात 3 बीट. सिमिलरली युनिट नंबर 4 म्हणजे क्वेश्चन नंबर 7 और क्वेश्चन नंबर 8 3 बीट किंवा 2 बीट, 3 किंवा 2 बीट राहणार. 14 मार्कला हा युनिट, हा 14 मार्कला, 14 मार्कला, 14 मार्कला. आणि युनिट नंबर 5 सिमिलरली क्वेश्चन नंबर 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथे 9 क्वेश्चन नंबर 9 आणि त्याला और क्वेश्चन नंबर 10 याच्यात 14 मार्कला 3 बीट किंवा 2 बीट. कळालं तुम्हाला? या पद्धतीनेच तुम्हाला पेपर पॅटर्नला असतो. फक्त जे मॅथमॅटिकल सब्जेक्ट जसं फिजिक्स आला त्याच्यामध्ये न्यूमरिकल आहे, M1 आहे, या सब्जेक्टला तुम्हाला प्रायोरिटी होऊ शकते. आणि केमिस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री, M1 या विषयाला पहिला क्वेश्चन 10 मार्कासाठी कदाचित एमसीक्यू येऊ शकतो, ते कन्फर्म नाहीये. क्वेश्चन नंबर 1 हा 10 मार्कसाठी एमसीक्यू येऊ शकता आणि 60 मार्कला थेरी. असा फिजिक्स, केमिस्ट्री आणि M1 मध्ये होऊ शकतं. नाही झालं तर याच पॅटर्नने पेपर होईल. झालं तर अशा प्रकारे तुमचा पेपर असेल. क्लिअर. सो मी ओव्हरऑल तुम्हाला ब्रीफ मध्ये डिटेलमध्ये सांगितलंय. अजून डिटेलमध्ये लागलं मला तुम्ही कॉल करून विचारू शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन वाईज किती मार्क असायला हवे ते पण मी तुम्हाला दिलंय. आता पेपर कसा सेट होतो, हार्ड, सिम्पल, मीडियम 3 लेवलमध्ये. म्हणजे बघा 20 मार्काचा एकदम हार्ड असतो, त्याच्यानंतर 30 मार्काचा एकदम सोपा असतो आणि 20 मार्काचा अजून मीडियम लेवलला असतो. अशा प्रकारे क्वेश्चनचे सेटिंग केलेले असते. आता सगळ्यात बोनस टिप तुम्हाला देतो मी की पेपर सेट कसा केला जातो. लक्षात घ्या,
युनिव्हर्सिटीमध्ये समजा फिजिक्स आहे, फिजिक्समध्ये आपल्या विद्यापीठामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये जवळजवळ 1001 शिक्षक फिजिक्स शिकवतात सगळ्या कॉलेजचे धरले, तर त्याच्यातले 10 वर्ष प्लस एक्सपिरियन्स असलेले जे टॉपचे टीचर असतात, टॉप 3 टीचर युनिव्हर्सिटी दर सेमिस्टरला चेंज करत असते. टॉप 3 टीचरला हायर करते. ते टॉप 3 टीचर असतात ते त्यांच्या 3 डिफरंट पेपर सेट करतात आणि ते युनिव्हर्सिटीला पाठवतात. मग युनिव्हर्सिटीच्या तिघांमधलं या टीचरच्या क्वेश्चन पेपर मधले एक क्वेश्चन घेतं, दुसऱ्या टीचरच्या क्वेश्चन पेपर मधला एखादा क्वेश्चन घेतं, तिसऱ्या टीचरच्या क्वेश्चन पेपर मधला एखादा क्वेश्चन घेतं. असं तिघांचे मर्ज करून मग तुमचा पेपर तुम्हाला सेट केला जातो, तुमचा ऍक्च्युअल पेपर येतो. मित्रांनो, या पद्धतीने पेपर तुमचे सेट केले जातात. आता तुम्हाला मी आयडिया ओव्हरऑल देऊन दिली. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तुम्ही तर तुम्हाला आयडिया आली असेल, व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्या फ्रेंड्सला शेअर करा. काही डाऊट असेल कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तसंच अभ्यास करताना नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड करा. मित्रांनो, पर्पल हॅट ऍप्लिकेशन मध्ये युनिव्हर्सिटीतले जे बेस्ट ऑफ बेस्ट सब्जेक्ट टीचर आहे त्या सगळ्या टीचरचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस, नोट्स, पेपर सोल्युशन प्लस इम्पॉर्टंट क्वेश्चन, टॉपिक वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि मॉडेल क्वेश्चन पेपर आम्ही पर्पल हॅट ऍप्लिकेशन मध्ये दिले आहे. त्यातले फ्री लेक्चर बघा. आवडले तर नक्की आपले कोर्सेस सबस्क्राईब करा. ज्याने काय होईल, तुमचा जो अभ्यास आहे टॉप करायचा आहे तुम्हाला, सो जास्तीत जास्त दिवसांचा अभ्यास कमी वेळेत होऊन जाईल. आणि ऍप्लिकेशनवर सगळं रेडीमेड मटेरियल आहे ना, पुस्तक वगैरे काही बघू नका, त्यांनी कन्फ्युजन होतं. डायरेक्ट ऍप्लिकेशनवरचे लेक्चर्स बघा, नोट्स बघा. या नोट्स घेतल्या तर पुस्तक घेण्याची गरज नाही. या लेक्चर बघितले तुम्हाला कॉलेजचे टीचरचं समजलं नाही समजलं काही घेणे नाही. इथे बेस्ट टीचरनी शिकवलं तेवढंच रेफर करा आणि पेपरला जा, बघा तुम्ही टॉप करशाल. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा. थँक्यू.